अहिल्यादेवी होळकर जयंतीनंतर फडणवीस यांचा मोठा निर्णय। पडळकर यांना लवकरच मंत्रिपद देण्याचे संकेत। एकासोबत एक गिफ्ट धनगर समाजाला फ्री मिळणार। लक्ष्मण हाक्यांना आमदारकी तर पडळकरांना मंत्रिपद मिळण्याचे संकेत आता फडणवीसांनी दिले आहेत। तर मित्रांनो, गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते मानले जात आहेत आणि त्यांना सरकार लवकरच लवकर गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद तर लक्ष्मण हाके यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। मित्रांनो, खरंच गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाकेंना भारतीय जनता पार्टी खरंच आमदारकी आणि मंत्रिपद देतील का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी तानाजी हाके, आपण पाहत आहोत तानाजी हाके यूट्यूब चॅनल। मित्रांनो, गेल्या वर्षभरापासून लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ते महत्त्वाची भूमिका निभावत आहेत आणि त्याचा मोठा फायदाही ओबीसी समाजाला झाला आहे। त्यानंतर मित्रांनो, मागच्या वर्षभराच्या पाठीमागे राज्यात चालू होतं ते म्हणजे जरांगे पाटील यांचं वारं आणि त्यांना तोंड द्यायला कोण तयार नव्हतं। त्यामध्ये तयार झाला तो एक नेता म्हणजे लक्ष्मण हाके। त्यांनी वारंवार त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन व जरांगे पाटील यांना विरोध करत आंदोलन करून लक्ष्मण हाके यांनी दाखवून दिलं की ओबीसी समाजाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा भक्कमपणे उभा आहे, त्यामुळे आमच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावू शकत नाही, हे त्यांनी ठणकावून बजावून सांगितलं आणि त्यामुळे सरकारचं काम सुद्धा थोडं सोपं झालं। ते म्हणजे असं मित्रांनो, जरांगे पाटील हे सरकारला सुद्धा जड चालले होते व वारंवार आंदोलन आणि मोर्चे काढत जरांगे पाटील यांनी सरकारची चांगलीच धावपकड केली होती। त्यामुळे सरकारला पण असा एक नेता पाहिजे होता आणि ते काम लक्ष्मण हाके यांनी केलं। त्यामुळे मित्रांनो, गेल्या वर्षभरापासून लक्ष्मण हाके यांचं विधान परिषदेसाठी नाव चर्चेत होतं, पण भारतीय जनता पार्टीने त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली नाही। त्यामुळे ते जरा भारतीय जनता पार्टीवर नाराज असल्याची चिन्हे दिसत होते, पण तरीही त्यांनी वारंवार जरांगेंना शिंगावर घेतल्याचे दिसत आहे आणि आता तरी त्यांनी राष्ट्रवादीवर सुद्धा बोलणं सुरू केलं आहे। अजित पवार असो किंवा मिटकरी यांना कायम टीकेला उत्तर देत आहेत। मिटकरी यांना त्यांनी इशारा सुद्धा दिला आहे की तुम्ही रस्त्यावर पेरून दाखवा, असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे आणि बारामतीमध्ये येऊन दाखवा असं मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना इशारा दिला आहे। पण हा इशारा लक्ष्मण हाके यांनी एक्सेप्ट करून लक्ष्मण हाके यांनी त्यांना सांगितलं की पुढच्या 2 तासामध्ये मी बारामतीमध्ये येऊन दाखवतो आणि तिथे लक्ष्मण हाके यांनी 2 तासामध्ये जाऊनही दाखवलं। चॅलेंज लावून लक्ष्मण हाके यांनी गेल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि आपण बघितलेच असेल की लक्ष्मण हाके यांनी चौंडीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांची हवा किती होती। त्यावेळी पडळकर आणि लक्ष्मण हाके यांचं नाव घेतलं जायचं, त्यावेळी जनसमुदायाचा आवाज ऐकायला मिळायचा। आमचे नेते गोपीचंदजी पडळकर, सुजयजी विखे, विधानसभेतले माझे सहकारी म्हणजे गोपीचंदजी पडळकर, माझे आणि गोपीचंद या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद पडळकरजी, या चोंडीमध्ये स्मारक आणि या कारणामुळे त्यांची लोकप्रियता पाहून देवेंद्र फडणवीस हे लवकरच लक्ष्मण हाके यांच्याबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, लक्ष्मण हाके यांना सध्या आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना गेल्या महिन्याभरापासून गोपीचंद पडळकर यांचं नाव चर्चेत आहे। ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळणार असं गोपीचंद पडळकर यांचं नाव चर्चेत आहे। मित्रांनो, 8-10 दिवसापूर्वी झालेल्या छगन भुजबळ यांच्या शपथविधीनंतर गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, आपण बघितलंच असेल की 2 दिवसापूर्वी झालेल्या सोलापूरमधील सभेमध्ये तसे संकेतही बावनकुळे साहेबांनी दिले आहेत। आणि खरं आहे गोपीचंद म्हणणं, गोपीचंद पडळकर सारखा लोकनेता जर काळजी करू नका, सोलापूरचा निरोप मी माननीय मुख्यमंत्र्यांना कळवतो। आता बावनकुळे बोलताना असं म्हणाले की
जे तुमच्या मनात आहे ते आम्ही पडळकर साहेबाबद्दल लवकरच विचार करत आहोत आणि हा तुमचा मोठा संदेश मी फडणवीस साहेबाकडे पाठवणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही काळजी करू नका, पडळकरांना आपण लवकरच वर घेण्याचा निर्णय आपण घेणार आहोत असं विधान बावनकुळे यांनी केल्यानंतर त्यानंतर एकच खळबळ उडाली, ते म्हणजे पडळकरांना आता मंत्रिपद मिळणार। त्यानंतर तिथे सुद्धा पडळकर यांनी बोलताना सांगितलं की भाजपने आपल्याला भरपूर दिला आहे आणि आपण आता आपली एक अपेक्षा आहे ती म्हणजे आपल्याला एसटी मधून आरक्षण पाहिजे, ते सुद्धा आपण कोर्टाची लढाई लढत आहोत। त्यामुळे भाजप सरकार सुद्धा आपली मागणी मान्य करत आहे। त्यांच्यामध्ये बोलताना ते असं बोलत होते की त्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये बावनकुळे यांनी पडळकर यांच्या मंत्रिपदाबद्दल बोलले तो व्हिडिओ आता सर्व ठिकाणी व्हायरल होत आहे आणि त्यानंतर झालेल्या चौंडीमधील अहिल्यादेवी होळकर यांची जयंती, तिथे तर पडळकर यांची लोकप्रियता पाहून आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घ्यायचा ठरवल्याचं दिसत आहे। ज्यावेळी पडळकर यांनी सभेमध्ये भाषण केले त्यावेळेने पडळकरांना अश्रू अनावर झालं की पडळकर हे असं सांगत होते की असं कधी न झालेली गोष्ट भाजप सरकारने करून दाखवली आहे आणि 300 वर्षात कधी न झालेली एवढी मोठी जयंती भारतीय जनता पार्टी यांच्यामुळे ही जयंती झाली आहे। त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पार्टीने आपल्याला लय काय दिलं आहे, त्यामुळे आता त्यांची पुढची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे एसटी मध्ये आरक्षण मिळण्याची। ते सुद्धा आम्ही कोर्टाची पायरी लढत आहोत, ती सुद्धा आपण लवकरात लवकर जिंकण्याची तयारी आहे। त्यानंतर मित्रांनो ज्या वेळी ज्या मंत्र्यांनी ज्या नेत्यांनी तिथे भाषण करताना गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांचं नाव ज्या वेळी घेतलं त्यावेळी समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। तिथं इतका आवाज होता की देवेंद्र फडणवीस हे आश्चर्यचकित झाले। गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाकेंचं एवढं वारं आहे असं फडणवीसांना सुद्धा अंदाज नव्हता। त्यामुळे त्यांची लोकप्रियता पाहून गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। त्यामध्ये गेल्या महिनाभरापासून आणि त्यात 15 दिवसापासून गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यानंतर आता भर पडली ते म्हणजे चौंडीच्या सभेमधून की इतका प्रतिसाद पडळकर यांना मिळतोय हे पाहून फडणवीस हे आश्चर्यचकित झाले। त्यामुळे ते लवकरच गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांना मोठी पदे देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेल का? आणि लक्ष्मण हाके म्हणजेच ओबीसी नेते म्हणून ज्यांनी वर्षभरापासून ओबीसींचा आवाज उठवला आहे त्यांना आता तरी फळ मिळेल का हे आपण बघूया। तुम्हाला काय वाटतंय, खरंच गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांना लवकरच मोठी पदे मिळतील काय हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गोपीचंद पडळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्याला शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।